आज परमेश्वर माझ्याशी बोलणार आहे देवाची इच्छा आहे मी देहात नाही मी आत्म्यात चालावे मी सैतान नाही परंतु देवाचा पुत्र बनावे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया पुन्हा आपला तोच विषय आहे की जर देहाचं आम्ही ऐकलं तर आम्ही सैतान बनणार देहाचं जर आम्ही ऐकलं तर कोण बनणार आम्ही सैतान बनणार परंतु जर आम्ही आत्म्याचं ऐकलं तर आम्ही देवाचे पुत्र बनणार प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड पुन्हा थोडंसं रिव्हिजन आपण घेणार आहोत आपण मागच्याच पाहिलं लुसिफर कोण होता या ठिकाणी पुन्हा आपण पाहू फर इझिकेलच्या पुस्तकात लिहिलंय की देवाचा आराधक होता कोण होता देवाचा आराधक होता कारण त्या ठिकाणी असं लिहिलंय डफ आणि वीणा त्या ठिकाणी काय केली होती उत्पन्न केली होती म्हणजे याचा अर्थ असा होतो की लुसिफर हा देवाचा कोण होता आराधक होता पण बायबल सांगतं त्याच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि तो विचार गर्वाचा होता कसला होता गर्वाचा कारण त्याची इच्छा होती की देवाचं जे सिंहासन आहे त्याच्यापेक्षा मोठं सिंहासन आणि त्याच्यावरती कोणाचं असावं माझं असावं प्रेज द लॉर्ड हालेलुया समजतोय लुसिफर देवाचा आराधक होता आणि त्याचा व्यापार मोठा होता काय मोठा होता व्यापारचा अर्थ काय होतो त्याचा उपयोग होत होता काय होत होता कारण जेवढे देवदूत होते सर्व आराधना घ्यायचे लुसिफरकडे द्यायचे आणि तू कोणाला द्यायचा देवाला द्यायचा तो मध्यस्थ होता त्याचा उपयोग जास्त होत होता आणि म्हणून त्याच्या मनामध्ये हा गर्व आला आणि बायबल सांगतं की हृदयामध्ये मराठीमध्ये लिहिलंय मनामध्ये पण इंग्लिशचं जर ट्रान्सलेशन आम्ही वाचलं तर हार्ट शब्द वापरला काय शब्द वापरला हार्ट म्हणजे आपलं हृदय त्याच्या हृदयामध्ये हा विचार आला आणि हृदयामध्ये विचार आल्यामुळं हा तो देवाचा आराधक होता नंतर कोण मानला सैतान बनला कोण मानला सैतान बनला मास दाखवतो कोण मानला पहिले कोण होता आराधक प्लीज बोला पहिले कोण होता आराधक नंतर कोण मानला सैतान कोणाचं ऐकलं मनात देहाचं ऐकलं कोणाचं ऐकलं देहाचं म्हणजे सैतानाला कुणी जन्म दिला देहाने कुणी जन्म दिला देहाने समजतंय चर्च यस पुन्हा कळ त्या ठिकाणी आपण नेहमी कोणाशी भांडतोय सैतानाशी कोणाशी भांडतोय सैतानाशी पण देवाने याचा उलगडा केला का सैतानाला ज्यांनी निर्माण केलं तो देह आहे कोण आहे देह आहे आणि या देहाने त्याच्यामध्ये गर्व उत्पन्न केला या देहाने त्याच्यामध्ये एक इच्छा उत्पन्न केली आणि ती इच्छा देवाच्या विरुद्ध असल्यामुळं हा जो देवाचा आराधक होता त्या हृदयाच्या कारणामुळं त्या विचारामुळं देवाची आराधना सोडून तो देवाच्या विरुद्ध वागू लागला आणि त्या ठिकाणी आराधकाच्या पदापासून त्याला काढून तो कोण मानला गेला सैतान बनला प्रेज द लॉर्ड हालेलुया समजतंय आतापर्यंत आपलं टार्गेट कोण आहे फक्त सैतान परंतु आम्हाला हे कळलं पाहिजे का जे हृदय लुसिफर मध्ये होतं तेच हृदय आता कोणामध्ये आपल्यामध्ये प्लीज बोला कोणामध्ये आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये पण एक हृदय आहे आणि बायबल मध्ये असं लिहिलंय हृदय कसं आहे नास्क आहे कपटी आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया वाचले आपण मागच्या वेळेस आपण वाचलं त्या ठिकाणी आपण पाहिलं इर्म्यामध्ये लिहिलंय वाचूया इर्मया 17वा अध्याय 9व वचन सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासकी आहे ते कोण जाणू शकतो प्रेज द लॉर्ड हालेलुया हृदय सर्वातून कसं आहे कपटी आहे प्लीज बोला कसं आहे कपटी आहे आणि असं लिहिलं ते नास्क आहे ते कसं आहे नासक आहे ते तुम्हाला खराब करणार ते तुम्हाला काय करणार खराब करणार म्हणजे आम्ही जे रक्ताखाली धुतल्या गेलो आम्ही जे पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतला आम्ही जे पित्याला आबा बापा म्हणून हाक मारू शकतो हे आम्हाला पुन्हा खराब करू शकतं हे पुढे आम्हाला काय करू शकतं खराब करू शकतं जे पद आम्हाला मिळालं पुन्हा देवाच्या पुत्र होण्याचं हे पद हे देह आमच्यापासून पुन्हा हिसकून घेऊ शकतं प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून फक्त आता लुसिफर जो सैतान झाला त्याच्यापासून नाही परंतु जे हृदय आमच्यामध्ये आहे त्या हृदयापासून आम्हाला वाचणं गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया समजतंय आपलं टार्गेट फक्त सैतान आहे कोण आहे सैतान आहे यस त्याच्याशी आम्हाला नक्की लढायचंय पण फक्त त्याच्याच बरोबर लढू नका परंतु आपल्या आतमध्ये जे हृदय त्याबरोबर पण आम्हाला लढणं गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया येशू ख्रिस्त म्हणतो जे बाहेरून येतं ते नाही परंतु जे काही आतमधून येतं तेच माणसाला काय करतं विटाळवितं वाचूया ठिकाणी आपण मार्क 7वा अध्याय 15 आणि 16 वचन बाहेरून त्याच्या आत गेले असता जे त्याला विटाळवू शकेल असे काही नाही तर ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर निघतात त्याच माणसाला विटाळवितात आपण आहोत कोण आहोत आपण हा मधला जो व्यक्ती ते कोण आहे आपण प्लीज बोला कोण आहे आपण हे जे काळं दाखवलंय काळ्या ड्रेसवर हा देह आहे हा काय देह काळा रंग का कपटीन कसं आहे नास्क आहे म्हणून याला काळा कलर घातलाय हा आपला देह आहे व्हाईट ड्रेस पवित्र आत्मा आम्हाला काय मिळालं पवित्र आत्मा समजतंय हे आपण आहोत आपल्यामध्ये हा देह आहे आणि आपल्यामध्ये हा पवित्र आत्मा आहे आणि हा लुसिफर जो पडल्यानंतर कोण म्हणला सैतान म्हणला बायबल या ठिकाणी सांगतं का येशू ख्रिस्त काय म्हणतो आता या ठिकाणी वाचू पुन्हा वाचा माणसाच्या बाहेरून त्याच्या आत गेले असता जे त्याला विटाळवू शकेल असे काही नाही
तर ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर निघतात कुठून येतात? आतून. प्लीज बोला कुठून येतात? आतून म्हणजे कुठून? देहामधून. प्लीज बोला कुठून? देहामधून. समजतंय? बाहेरून काय नाही, कुठून येतंय? आतून बाहेर येतात. त्याचा अर्थ गैर म्हणजे रॉंग बी घेऊ नका, नाही तर म्हणाल दारू पिणं वाईट नाही, कारण आतूनच पाप येतंय. समजतंय ठिकाणी? नाही तर काही लोक म्हणून याच्यापासून वाचणं आम्हाला गरजेचं आहे. पुढे काय लिहिलं आपण त्याच्यामध्ये वाचू 21, 22 आणि 23. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात. काय शब्द वापरला? दृष्ट विचार. माणसाच्या अंतःकरणातून. कुठून? अंतःकरणामधून. अंतःकरण म्हणजे काय? देह. अंतःकरण म्हणजे देह. समजतं सर्वांना का देहातून अंतःकरणातून दुष्ट विचार काय करतात? बाहेर निघतात. वाचूया काय काय ते दुष्ट विचार. जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टाई, कपट, कामातुरपणा, दुष्ट दृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला विटाळवितात. Praise the Lord. हालेलुया. इथं स्पष्टपणे वर्णन केलं ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व कुठून निघाल्या? आतून बाहेर निघाल्या. समजतंय? पण आता कोणापासून वाचायचं? देहापासून. प्लीज चर्च बोला कोणापासून वाचायचं? देहापासून. कोण आपला शत्रू? देह. प्लीज बोला कोण आपला शत्रू? देह. पण आपण फक्त कोणाला टार्गेट केलंय? सैतानाला. आपलं टार्गेट फक्त उठल्या सुटल्या कोण आहे? सैतान आहे. आपण म्हणतो आज जसं जे वातावरण आहे आपण म्हणून सैतानाचं असं सैतानाचं तसं, पण तुझ्या आतमध्ये पण देह आहे आणि तो वारंवार तू सैतान मानावं म्हणून असं काय तुझ्यामध्ये काय करत राहतो? पेरत राहतो. Praise the Lord. हालेलुया. म्हणून फक्त याच्यापासून नाही, कोणापासून वाचलं पाहिजे? देहापासून. Praise the Lord. हालेलुया. समजलं चर्चित पर्यंत? Yes, yes. प्लीज बोला कळतंय? मग प्लीज याच्याशी सहमती करू नका. हा तुमच्या मनात काय बोलतोय? तुम्ही तुमच्या मनात कोणाचा विचार करताय? ज्यावेळेस तो विचार चाललेला असतो प्रभू आत्माकडे प्रार्थना करा. सकाळी उठल्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, हे परमेश्वर मी देहात नाही, मी आत्म्यात चालू दे. हे प्रभू देहाचं नाही, मी आत्म्याचं ऐकू दे. मला देहाचा आणि आत्म्याचा भेद कळू दे. आणि मग ज्यावेळेस एखादा विचार तुमच्या मनात चालला असेल त्या ठिकाणी क्लिक झालं पाहिजे. देह बोलतोय का? आत्मा बोलतो. Praise the Lord. हालेलुया. कारण याच्याशी चर्चा करत बसले आपल्या मनामध्ये, याच्या विचाराला सहमती दिली तर कधी तुमचं अंतःकरण कठीण होईल, कधी तुमच्यामध्ये गर्व येईल, कधी तुमच्यामध्ये रागाची भावना उत्पन्न येईल, कधी तुम्ही देवाच्या विरुद्ध वागणार तुम्हाला कळणार नाही. म्हणून देवाकडे प्रार्थना करा का प्रभू मी जे विचार करतोय, माझ्या मनात जे चाललंय, मी ज्या विचाराला सहमत होतोय, मी माझ्या मनात बोलत बसलोय, मी कोणाशी बोलतोय? मी याच्याशी बोलतोय का मी याच्याशी बोलतोय? Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. प्लीज बोला कळतंय? Yes. आपल्या मनात आपण काय करतो? विचार करतो. विचार. बोलतो आपण काय करतो? बोलतो. तर बाहेरच्याला ऐकू येत नाही, पण आतमधून कोणीतरी तुम्हाला काही ना काही विचारत असतो आणि तुम्ही त्याला आतमधून बोलत बसता, त्याच्याशी कित्येक वेळ चर्चा करता. मग ती गाडी असू द्या, तुमचं काम करताना असू द्या, तुमचं धुणं भांडे जे काही असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही एक व्यक्तीशी बोलत बसता. Praise the Lord. हालेलुया. पण तुमच्यामध्ये कोण बोलतोय? देह बोलतोय का आत्मा बोलतो? याचं ऐकलं तर तो तुम्हाला कोण बनवून टाकणार? सैतान बनवणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून देवाकडे प्रार्थना करा का माझ्या आतमध्ये माझ्याशी कोण बोलतोय? मी कोणाशी चर्चा करत बसलोय? मी कोणत्या विचाराला सहमत झालोय? हे देहातून तर नाही ना? मला देहाची सहमती तर करायची नाही. Praise the Lord. हालेलुया. समजा एखादा आपला शेजारी असेल, नातेवाईक असेल, चर्चचा भाऊ बहीण असेल, आपलं कळलं का ह्याच्या मनात माझ्याबद्दल राग किंवा द्वेष आहे, मग आपण म्हणतो का नाही त्याच्याशी मला बोलायचं, त्याच्याबरोबर राहायचं, कारण त्याचे विचार जे आहेत माझ्या प्रती चांगले नाही. समज त्या ठिकाणी एखादा व्यक्ती, एखादा नातेवाईक तुम्हाला कळलं का त्याच्या मनात तुमच्याबद्दल राग आहे, तुमच्याबद्दल तो काहीतरी वाईट बोलतो, मग आपण म्हणतो की तोंड मला पाहायचं नाही, त्याचं तोंड मला पाहायचं नाही, त्याच्याशी मला बोलायचं पण नाही. तो तिथं आहे का? मग मी तिथं येणार नाही, कारण तो माझ्या विरोधात आहे, तो कसा आहे? माझ्या विरोधात आहे. आणि म्हणून त्या व्यक्तीचा आपण इमिजिएटली नाकार करतो. जर तो तिथं असेल तर मी तिथं असणार नाही, कारण तो माझ्या कसा आहे? विरोधात आहे. आपण लगेच नाकार करतो. तो तिथं आहे का? मी तिथं बसणार नाही. तो तिथं जेवतोय का? मी तिथे जेवणार नाही. आपण रुसवा फुगवा दाखवतो, त्या व्यक्तीशी आपण सहमत होत नाही, पण त्याचा काय करतो? विरोध करतो. का विरोध करतो? कारण तो तुमच्या कसा आहे? विरोधात आहे. विरोधात आहे. मग जर त्या व्यक्तीचा एवढा तिरस्कार करतो, हे हृदय जे तुझ्या विरोधात आहे, याचा तिरस्कार करता का नाहीत आपल्याला? यस. हालेलुया. समजतोय चर्च? यस यस. व्यक्तीने काही कुणी केलं, अवतीभोवतीच्या व्यक्तीने, आपण मग त्याच्या दारात जाणार नाही, त्याच्या दारात जाणार नाही. त्याचं तोंड पण मी पाहणार नाही. तो माझ्या विरोधात आहे, तो नेहमी मला काही ना काही बोलतो. ठीक आहे, तुझ्या विरोधात आहे, मग हे देह तुझा विरोध नाही करत, करतोय. हे तुला पापाकडे ओढत का? ओढतो. येशू बोलतो का नाही या ठिकाणी? Yes, yes. का बाहेरून नाही, पाप कुठून येतंय? आतून बाहेर येतं. मग याच्याशी भांडण कर ना, याचा विरोध कर ना, याचं तोंड नको ना पाहू, याचं नको ना ऐकू, पण याचा आपण त्याच्याशी भांडण करत नाही. उलट तासन तास तो आमचा वेळ घेतो, आपण चर्चेमध्ये रंगत जातो, आम्हाला कळत पण नाही का माझ्या आतमध्ये माझ्याशी कोण बोलतोय. यस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला चर्च, समजलं वचन? यस यस.
समजतंय? Yes. हे आपल्याबद्दल वचन आहे. कोणाबद्दल आहे? आपल्याबद्दल प्लीज बोला माझ्याबद्दल आहे. माझ्याबद्दल आहे. जर हे तुम्हाला कळलं तर तुमची आध्यात्मिक प्रगती होईल. येस आत्मा तुम्ही वाढताल कारण तुमचा वेळ चुरला जाणार नाही, तुमचं मन कठीण होणार नाही, तुमच्यामध्ये देहाच्या गोष्टी उत्पन्न होणार नाही, परंतु तुम्ही आत्म्याच्या सहभागितेमध्ये देवामध्ये वाढत जाता. येस आमेन. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज प्रार्थना करा का माझ्या आतमध्ये कोण बोलतंय. Praise the Lord. हालेलुया. याच्यामध्ये काहीच चांगलं वसत नाही. म्हणून जो मनात विचार चाललाय हा रागाचा विचार आहे का, हा द्वेषाचा विचार आहे का, हा ताटातुटीचा विचार आहे का, हा शिव्याचा विचार आहे का, हा घृणेचा विचार आहे का, जर हे माझ्यामध्ये चाललंय तर हे देहातून आहे आणि हे देह मला सडवणार. मला याचं ऐकायचं नाही, मला कुणाचं ऐकायचं? आत्म्याचं ऐकायचंय. Praise the Lord. हालेलुया. समजलं चर्च? येस प्लीज बोला कळतंय वचन? प्रार्थना करा देवाकडे का माझ्या आतमध्ये कोणाचं नियंत्रण आहे, माझ्यावर कोणाचा ताबा चालू आहे, माझ्या मनाशी कोण बोलतंय. ही पकड जर तुम्हाला जमली, ही जर देवाकडे प्रार्थना करून तुम्ही तुमच्या देहावर वर्चस्व मिळवलं तर तुम्ही इतके आत्मा स्ट्रॉंग होताल की तुम्हाला कोणी पाडू शकणार नाही. येस Praise the Lord. हालेलुया. म्हणून बायबल सांगते की देह आत्म्याविरोधात आणि आत्मा देहाच्या विरोधात आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जसं माणसाबरोबर आपण वैर करतो आणि तोंडने पाहणार, दारात नाही जाणार, त्याच प्रकारे प्लीज याचं ऐकायचं नाही. कोणाचं? देहाचं. याचं ऐकायचं नाही. भांडण करायचं तर देव म्हणतो देहाबरोबर कर, मी पण तुला परवानगी देतो, मी पण तुझा साथ देतो. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपलं भांडण जगाशी एकदम टक्कर नाहीये. कसं आहे? टक्कर पण देव ती साथ देत नाही. ते म्हणतो देहाशी भांड, मी पण तुझा साथ देतो, मी पण तुझ्या बरोबर आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. प्लीज देहाशी भांडा कारण याच्यामध्ये काहीच चांगलं वसत नाही. हा नेहमी तुमच्या मनामध्ये घृणा पेरतो, द्वेष पेरतो, राग पेरतो, व्यभिचार पेरतो, गर्व पेरतो, तुमच्यामध्ये स्वतःमध्ये एक असं गोष्टी पेरतो, ऍटिट्यूड पेरतो. हा नेहमी तुम्हाला देवाच्या सांध्यापासून कसं करतो? दूर करतो. आणि जर तुम्ही देहाचं ऐकलं ऑटोमॅटिक आत्म्याचा प्रभाव तुमच्या हातून काय होऊन जातो? कमी होतो. Praise the Lord. हालेलुया. आत्म्याचा प्रभाव एकदम कमी होऊन जातो. आमच्या लक्षात पण येत नाही का मला देह चालवतो. येस Praise the Lord. हालेलुया. एक नवीन व्यक्ती 2 मिनिटात कॅच करून जातो. एक नवीन व्यक्ती 2 मिनिटात कॅच करतो का अरे किती प्रार्थनेतून बोलत होता, किती वाष्टातून बोलत होता, किती आत्म्याच्या गोष्टी करत होता, पण अशा काही गोष्टी करून गेल्या का लगेच आम्हाला भेद कळतो कारण इथे हा देहातून बोलायला लागला. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आत्म्यामध्ये खूप चांगला चालला होता पण अशा काही गोष्टी होतात का त्याच्यातून लगेच कोणातून बोलू लागतो, देह बोलू लागतो. आपल्याला लगेच जाणवतं कारण एवढा आत्म्यातला व्यक्ती पण कसा वागू लागला, देहामध्ये. कारण तो कोणाचा ऐकू लागला. देहाचं. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून प्लीज तुमच्या मनात कोण बोलतंय ते आम्हाला पाहणं आणि त्यापासून जपणं आम्हाला खूप गरजेचं. याच्यापासून तुम्ही वाचा, तुम्ही आत्मा स्ट्रॉंग होणार. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आता आपण जगिक लोक नाहीयेत कारण जगिक असतो तर आपण चर्च मध्ये नसतो. आज जगिक लोक जगाचा उत्सव करतायत. Praise the Lord. येस आणि म्हणून तो तुमच्यामध्ये अशा गोष्टी पेरणार की ज्या आतच तुम्हाला खराब करणार आहेत. आता मला बाह्य पाप खराब करणार नाही, बाह्य पापाचा अनुभव मी घेऊन आलो, ते आम्ही सोडून आलो, परंतु आता या आतल्या पापापासून आम्हाला वाचणं गरजेचं आहे. येस Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? कळतंय? या पापापासून तर आपण सुटलो, या पापापासून आपण सुटलो. आणि आम्हाला वाटतं की मी सगळं काही मिळवलं नाही, ते पाप सुटलं, बाह्य पाप सुटलं, परंतु आता आतमधलं पाप यापासून आम्हाला सुटणं गरजेचं आहे. येस Praise the Lord. हालेलुया. ते एकदा सोपं आहे, ते एकदा कसं आहे? सोपं आहे. ते एकदा सोपं आहे, ते सुटून जाईल, पण हे याच्यापासून सुटणं हे थोडंसं कठीण आहे आणि याच्यावर मात द्यावी ही देवाची इच्छा आहे. येस. येस Praise the Lord. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय मनाच्या नवीनकरण करा. मनाचं काय करा? नवीकरण करा. आत्मा तर आम्हाला मिळाला परमेश्वराचा, पण देह जो आहे, शरीर जो आहे अजूनही मातीच आहे. कसला आहे? मातीचा आहे. मातीचाच आहे. आत्मा आम्हाला मिळाला कोणाचा? देवाचा. प्लीज बोला कोणाचा? देवाचा. देवाचा आत्मा मिळाला, पण तुम्ही वाचा बायबलमध्ये असं लिहिलंय का मनाचं नवीनकरण होऊ द्या. कसलं? मनाचे नवीकरण मनाचं नवीनकरण होणं खूप गरजेचं आहे. कारण मातीचा स्वभाव आहे, काटेकुसर काय करायचे? उगवायचे. Praise the Lord. हालेलुया. आपण एक दाखला घेतला होता, पेरणाराचा दाखला, आणि त्यामध्ये असं लिहिलंय कुठं 30 पट, कुठं 60 पट आणि कुठं 100 पट. 100 पट पीक आलं. मग या ठिकाणी प्रभूने जो भेद प्रगट केला तो म्हणतो माती तर सुपीक होती, पण कुठं 30, कुठं 60 आणि कुठं 100 आलं. 100 जिथं आलं त्या ठिकाणी त्यांनी गवत उगू दिलं नाही, परंतु जिथं 30 आणि 60 पट आहे नक्कीच त्या ठिकाणी गवत उगवलं. काय उगवलं? गवत उगवलं. शेतामध्ये जसं आपण पेरणी करतो, कुणी गवत पेरतं का? नाही. जोरात बोला, कुणी गवत पेरतं का? नाही. चला शेती नसेल आपली तर आपल्या घरामध्ये एखादी कुंडी असेल ना झाडाची, तुम्ही आंब्यात झाड लावले, कसं झाड लावलंय? आंब्याचं. पण साईडला 1-2-3 बारीक झाड उगत नाहीत का? उगवतात. प्लीज बोला, तुमच्या घरामध्ये जर एखादी कुंडी असेल त्या ठिकाणी तुम्ही एक रोप लावून लावलं, ते बदामाचं असेल, ते अंजिराचं असेल, पण तुम्ही बघता का त्याच बरोबर 1-2-3 बारीक झाडं पण यायला लागली. येस येस. Praise the Lord. हालेलुया. मग तुम्ही बदाम लावला होता, तुम्ही आंबा लावला होता, पण हे बारीक दुसरे रोप कुठून आले? मातीचा गुणधर्मच आहे, काहीतरी घास आणि गवत काय करायचं? उगवायचं. आणि आपण पण कशातून म्हणलो होतो? मातीपासून. आणि म्हणून आमच्यामध्ये पण हा देहाचा स्वभाव आहे का वारंवार आमच्यातून काय करतो? बाहेर पडतो. बाहेर पडतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च?
प्लीज बोला, कळतंय? येस तुम्ही आत्म्याची इच्छा धरता, कोणाची? आत्म्याची. तुम्हाला वाईट नाही का मी देहिक व्हावं, पण मातीचा स्वभावच आहे का जे तुम्ही पेरत नाही ते माती काय करती? उगवते. उगवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फरक समजला, प्लीज समजून घ्या. येस येस. तुम्ही शेतामध्ये चांगलं पीक लावलंय पण तिथं गवत आणि काटे काय करतात? उगवतायत. तुमची इच्छा आहे का आत्म्यात वाढावं, प्रार्थनेत वाढावं, अभिषेक व्हावं, पण हे काटे मध्ये मध्ये काय करणार? उगवणार. त्याचं काम आहे ते उगवत राहतील, पण तुमचं काम आहे का वेळोवेळी खुरपणी करत राहायची आणि गवत आणि काटे स्वतःतून काय करायचे? काढून टाकायचे. आणि जर ते वाढले तर पीक वाढणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर ते वाढलं तर पीक वाढणार नाही. आणि मग आमच्यामध्ये जे 100 पट आलं पाहिजे, किती पट येणार? 30 पट. एक तर 30 पट, 10 पट, नाहीतर प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्याच मी प्रगट सांगितलं 30 पट, 60 पट आणि 100 100 पट. पट. जर 30 पट आलं तर तुम्ही मंदिराच्या अंगणामध्ये उभं राहता, मंदिराच्या पुढे उभं राहताल, अंगणामध्ये. स्वर्गामध्ये. Yes. 60 पट आलं तर तुम्ही पवित्र स्थानामध्ये जाताल. कुठे जाताल? पवित्र आणि स्थानामध्ये. जर 100 पट पीक आलं तर तुम्ही देवाच्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊन देवाची महिमा करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्थ आहे. 30, 60 आणि 100 30 पट कुठे उभं करणार? दारामध्ये, अंगणामध्ये. अंगणामध्ये. स्वर्गात आपण जाऊ पण सगळ्यांना जवळ राहायची संधी भेटणार नाही. काही लोक अंगणातच थांबतील, तिथूनच तू एन्जॉय घे. जे 60 वाले आहेत ते पवित्र स्थानात जातील. कुठे जातील? पवित्र स्थान. पण जे 100 वाले आहेत ते परमपवित्र स्थानामध्ये, म्हणजे देवाच्या अत्यंत जवळची सीट त्यांना भेटणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॉट सीट आम्हाला मिळावं म्हणून प्लीज याचं ऐकू नका. येस हा तुमच्यामध्ये काटेकुसळ उगवतो आणि तुमचं आध्यात्मिक जीवन आज सुकून टाकतो, म्हणून याच्यापासून आम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च? येस येस प्रार्थना करा देवाकडे, रोज देवाच्या पायापाशी बसा का माझ्या मनात कोण बोलतोय, मी विचार करतो, हे विचार कोणातून आहे? हे देहातून आहेत का हे आत्म्यातून आहे? कारण आतापर्यंत फक्त टार्गेट कोण आहे? सैतान आहे. सैतान निघून जा, सैतान असं, सैतान तसं, पण ह्याच्यापासून कोण वाचणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. प्लीज बोला, कळतंय? समजा आता तुम्ही कुठं बसलेत? चर्च मध्ये. कुठे आता? चर्च मध्ये. आहे Yes. आपण आहे का याच्या गोष्टीमध्ये? नाही नाही. साहित्याच्या गोष्टीमध्ये आहे का आपण? नाही. तरी पण हा देह 2 मिनिटात तुमचं लक्ष कुठेतरी इकडे तिकडे घेऊन जातो. येस कळतंय? येस. त्याच्यापासून वाचतोय, याच्यापासून कोण वाचणार? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बसलो आपण चर्च मध्ये, Yes, yes. आहे का याच्या कार्यक्रमात? नाही. तिथं नाही, आपण इथंच आहे, पण इथं असल्यानंतर बी हा देहच आमच्यावर कंट्रोल करतो. समजतंय? येस. येस आमच्या मनाशी तो बोलतो. कुणाचं लक्ष फॅन कडे जाईल, कुणाचं बोर्ड कडे जाईल, कुणी इकडेच बघल, कुणी तिकडेच बघल. देह आमच्यावर कंट्रोल करतो. येस देह आमच्यावर काय करतो? Controlling. म्हणून प्लीज याचं ऐकू नका, याचं काय करू नका, ऐकू नका. ऐकू नका. तुम्ही फक्त याच्याशी भांडताय पण हा तुमच्यावर वर्चस्व गाजवतो. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च? हालेलुया. आम्हाला आत्म्यात हुशार राहणं खूप. येस प्रेज द लॉर्ड. समजतंय? काही उदाहरण जे देवाच्या आत्म्याने मला रिव्हील केले, मी उदाहरण घेईल का देह आमच्या मनाशी कसं बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हे कोण आहे? देह आपण आहोत. कोण आहोत? आपण. सगळे बोला. हा मधला व्यक्ती कोण आहे? आपण आहोत. हा कोण आहे? देह देह. हा कोण आहे? आत्मा. आणि हा कोण आहे? सैतान. सैतान. समजतंय? Yes. ही उदाहरणं घेणार आहेत, काही उदाहरणं समजण्यासाठी की आम्हाला कळलं पाहिजे का देहाचं वर्चस्व आमच्यावर कसं तयार होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिले कौटुंबिक उदाहरणं घेणार आपण. कोणते? कौटुंब. का देह कसं काम करतो. आता हा व्यक्ती आहे, हा आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. काय करतोय? प्रार्थना करतो. एक व्यक्ती या भावासाठी काय करतो? प्रार्थना करतो. जसं तुम्ही पण प्रार्थना करताय कुटुंबातल्या व्यक्तींसाठी, बरोबर आहे? कोणाची सुटका दारू सुटावी, कोणाची सुटका त्याचं भांडण सुटावं, येस कोणाची सुटका त्याची वाईट संगत सुटावी. प्रत्येक जण काय करतोय? प्रार्थना प्रार्थना करत आहे. प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत आहे, त्याला समजवते, त्याला सांगते, देवाकडे प्रार्थना चालू आहे का परमेश्वर हा व्यक्ती चेंज झाला पाहिजे. पण ज्यावेळेस तुमची प्रार्थना चालू आहे, आता अपेक्षा आहे परमेश्वर काय करणार? कार्य करणार. पण ज्या अपेक्षा आम्ही आमच्या मनात बाळगल्यात, जो रिझल्टची अपेक्षा आम्ही बाळगतो आणि त्या व्यक्तीकडे त्या रिझल्टच्या अपेक्षेने पाहतो का हा रिझल्ट त्या व्यक्तीमध्ये दिसल, तो रिझल्ट दिसत नाही, तुमच्यामध्ये कोण हवी होऊन जातो? देह देह. समजतंय चर्च? येस रिझल्टची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? रिझल्टची. चेंज झाला पाहिजे, बदलला पाहिजे. पण ज्यावेळेस तो रिझल्ट दिसत नाही, इमिजिएट देह तुमच्यावर काय होऊन जातो? या देहाला वाटतं का आता मी हिंसक व्हावं. काय व्हावं? हिंसक व्हावं. हा देह तुला म्हणतो हिंसक हो, काय होणार नाही, प्रार्थना करून हा सुधारणार नाही. तसा कोण बोलतोय? देह बोलतो. समजतंय चर्च? उदाहरणे समजण्यासाठी आपल्यामध्ये कोण बोलतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला मारायचं नाही, एक काम कर, असं बोल नाही आला, असं नीट कर नाही आला, शाब्दिक असे त्याच्यावर हल्ले चढव, त्याला नीट करून टाक. कोण बोलतोय तुमच्यामध्ये? देह बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हा तुम्हाला हिंसक करणार, हा तुम्हाला शाब्दिक हल्ले करण्यासाठी त्याचा भाग पाडणार, तुमचं मन डिस्क हे करणार. तुम्ही त्याचं परिवर्तन पाहत होता, त्याचं परिवर्तन करता करता तुमच्यावर देह कधी हावी झाला आणि तुमचं तारणच कधी गेलं हे तुम्हालाच कळलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला सुधारायचं होतं?
याला सुधारायचं होतं, कोणाला सुधारायचं होतं? कुटुंबातील पण त्याला व्यक्तीला. सुधारता सुधारता कोण बिघडलं? स्वतःच बिघडलो. आपण आत्म्याचा कंट्रोल दिला सोडून आणि कुणाच्या आधी तिथे वागतो आता. देहाच्या. आम्हाला कळतच नाही का माझ्यामध्ये कोण बोलतोय. येस. Praise the Lord. हालेलुया. त्यासाठी प्रार्थना करा, पण तुमचं तारण जपा. कारण अपेक्षा येते की तो बदलला पाहिजे, तो बदलत नाही. हिंसकता येते, काय येते? हिंसकता येते. राग येतो, हिंसकता येते. आपण अन्य मार्ग निवडू लागतो. अरे तू तर आत्म्यात होता, चला तो देहात आहे, तो देहाचाच ऐकतो. तू तर आत्म्यात होता, पण या रागाच्या पायी या उत्तर अपेक्षित न आल्या कारणामुळं हा देह हवी होतो, फायदा घेतो आणि तुझं पण तारण तुझ्यापासून काय करतो? चोरून घेतो. चोरून घेतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस येस. आमच्यामध्ये कोण बोलतोय आम्हाला समजणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. Praise the Lord. हालेलुया. हाड चाललंय का उदाहरण? नाही. वाचूया गलती करास पत्र 6वा अध्याय आणि पहिलं वचन. पण कोणी माणूस एखाद्या पापात सापडला तर तुम्ही ते आत्मिक आहात, ते तुम्ही अशाला सौम्यतेच्या आत्म्याने सुधारा. खाली. तुम्ही आपण परीक्षेत पडू नये असे स्वतःला सांभाळा. हा, काय लिहिलंय वचन? एखादा पापात पडला असेल त्याला तुम्ही काय करा? सौम्यतेच्या आत्म्याने सुधारा. हा, त्याला काय करा तुम्ही? सौम्यतेच्या भाऊ प्रार्थना करतोय कोणासाठी? याच्यासाठी. कुटुंबातील हा बदलला पाहिजे, हा काय झाला पाहिजे? बदलला पाहिजे. याची प्रार्थना चालू आहे, याची प्रार्थना चालू आहे, पण अपेक्षित रिझल्ट येतोय का याच्यामध्ये? नाही. रिझल्ट येत नाही. आपलं संतुलन कोण हे करतं? देह. देह खराब करून टाकतं. देह आमच्यामध्ये राग पेरतो आणि म्हणून इथं काय लिहिलंय? पुन्हा वाचा हाफ वचन त्याच्या पुढं. तर तुम्ही जे आत्मिक आहात ते तुम्ही अशाला सौम्यतेच्या आत्म्याने सुधारा. हा, पुढं. तुम्ही आपण परीक्षेत पडू नये असे स्वतःला सांभाळा. हा, कशात पडू नये? परीक्षेमध्ये. तुम्ही त्याचं परिवर्तन शोधताय. कोणाचं? कुटुंबातील व्यक्तीचं. व्यक्तीचं. पण देव काय म्हणतो? तू तुझं परिवर्तन राख, तू परीक्षेत पडू नये म्हणतो स्वतःला काय कर? सांभाळ. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळलं काय उदाहरण? येस येस. कळलं सर्वांना? त्याला सुधारण्याच्या चक्कर मध्ये कोण परीक्षेत पडतोय? आपण स्वतः. प्लीज बोला, कोण पडतोय? आपण स्वतः. आपण मस्त प्रार्थना करतो त्या व्यक्तीसाठी, पण जास्त तो बदलतच नाही. आमच्यामध्ये राग येतो, Yes. आमच्यामध्ये द्वेष येतो, आमच्यामध्ये घृणा येते, आमच्यामध्ये हिंसकता हवी होती, आपण शाब्दिक हल्ले चढवतो. आणि मग या ठिकाणी लिहिले का तूच परीक्षेत पडतोय त्याच्या तारणामध्ये, म्हणून तू प्लीज त्याचं तारण तू नक्की कर, पण स्वतःला सांभाळ. नाही कळलं अजून? येस येस. कारण पुष्कळ जण येतात चर्चला, प्रार्थना करतात, पण जास्त बदलत नाही ना. आपलं तारण काय करतात? गमावून बसतात. का? कारण तुमच्यामध्ये देह एवढा हवी होऊन जातो का तुम्हाला कळतच नाही का त्याला बदलता बदलता मीच कसं परीक्षेत पडलो, मीच कसं देवाचा ट्रॅक चुकलो, मला समजतच नाही. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस. प्लीज बोला, कळतंय? येस. म्हणून असं होईल, हा देह संधी शोधल तुमच्यात हवी होईल, आणि जर असं होत असेल तर प्लीज या देहापासून स्वतःला काय करा? सांभाळा. सांभाळा. Praise the Lord. हालेलुया. होतंय का असं? येस. येस. प्लीज बोला, होतंय का असं? होतं. येस. देव असं थोडी बोलणार. होतंय म्हणून तर देव बोलतोय आपल्याशी. येस येस. येस. Praise the Lord. हालेलुया. होतंय म्हणून ते बोलतो का? राईट, तुझ्यात कोण बोलतोय? या देहापासून त्याला काय कर? सांभाळ. त्याला बदलण्याच्या चक्कर मध्ये तुझं संतुलन बिघडतंय, मग कशाला त्याच्या चक्कर मध्ये चालला? तर तुझं तारण काय कर? पहिलं सांभाळ. सांभाळ. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes, दुसरं yes. उदाहरण, देह कसा बोलतो? देह कसा बोलतो? या आई वडिलांसाठी जास्त करून. कोणासाठी? आई वडिलांसाठी. वडील भाऊ, वडील वर्ग मुलाला काम सांगून गेला. काय सांगून गेला? काम काम सांगून गेले. काम सांगून गेला का हे काम काय झालं पाहिजे पूर्ण? झालं पाहिजे. आल्यानंतर अपेक्षित आहे काय आहे? अपेक्षित आहे. का काय झालं पाहिजे? काम पूर्ण झालं पण जास्त पाहिजे. काम होत नाही, इमिजिएट कोण ताबा घेतो? देह. मग असं नाही का बोलायचं नाही त्या व्यक्तीला? तुमचं काम आहे का त्या व्यक्तीला तुम्ही सुधारावं, त्याला बोलावं, पण तुम्ही चेक करा का माझ्या आतमध्ये आता जे सजेशन्स मला देण्यात येते या व्यक्तीशी कसे वागायचंय, तो आत्मा देतोय का देह देतोय? येस. समजलं चर्च? येस. कळतंय? नक्की तुम्हाला बोलायचंय, त्याला सुधरवायचंय, कारण त्याला बोलल्याशिवाय तो कसं सुधारणार? पण चेक करा का आतमधून हा बोलतोय का आतमधून आत्मा बोलतोय. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? येस. तुम्हाला सुधरवायचंय, तुमची अपेक्षा होती का बदलला पाहिजे, तो असं केलं पाहिजे होतं, नक्की तुम्ही त्याला हे केलं पाहिजे, पण चेक करा सजेशन तुमच्या आतमध्ये कोण देतंय. देह तर बोलत नाही ना, देह सुधारणार नाही, देह त्या व्यक्तीला तुमच्यापासून अजून दूर घेऊन जाईल. परंतु जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं तर आत्म्या असा मार्ग प्रगट करेल की त्या व्यक्तीला बरोबर तुम्हाला चेंज करून त्याला तुम्हाला जिंकता येईल. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला त्याला बोलायचंय म्हणजे त्याला खिन्न करायचं नाही, तुम्हाला त्याला बोलायचं म्हणजे त्याला सुधरवायचंय. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? प्लीज बोला, समजतंय? येस येस. तुम्हाला त्याला काय करायचंय? सुधरवायचंय. जिंकायचंय. त्याला काय करायचंय? जिंकायचंय. पण हा म्हणतो असा नीट कर, काय नीटच झाला पाहिजे. तो नीट नाही होणार. कुणाचं ऐकताय? तो नीट नाही होणार.
तो नीट होणार नाही. सजेशन याचं आहे तर तुमच्यापासून दूर निघून जाईल. तुम्हाला त्याला दूर नाही करायचं, तुम्हाला त्याला जिंकून तुमच्या जवळ घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा देह बोलतो का तुमच्यात आत्मा बोलतो हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त ब्रदर सिस्टर सर्वांना कळतंय उदाहरण. या गोष्टीपासून आम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे. त्याला चेंज करता करता आपलं संतुलन आपण गमवायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अपेक्षा होती, मी सांगितलं होतं ते झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. हा मग फुगवतो. तुझ्या शब्दाला मान नाही वर का, तुला व्हॅल्यू नाही वर का, तुझी किंमत नाही वर का, हा तुमच्यात काय करतो अजून रॉकेल टाकत जातो आणि तो राग पेटून जातो, आम्हाला कळत पण नाही. येस. मग नंतर आपण फायरिंग करतो आणि मग म्हणतो असं नव्हतं केलं पाहिजे, हे प्रभू मला क्षमा कर. येस. पुन्हा तसंच करशील पुढच्या वेळेस. तुझं लक्ष पाहिजे का आतमध्ये तुला कोण पेटवतोय, देह पेटवतो का आत्मा पेटवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च प्लीज बोला, कळतंय वचन. आम्हाला याच्या तावडीपासून काय करायचंय, वाचायचं. कारण हा आमच्यावर वर्चस्व करतो, हा आमच्यावर काय करतो, वर्चस्व करतो. म्हणून याच्यापासून वाचा, म्हणजे तुम्ही आत्म्यात ऑटोमॅटिक काय होताल, वाढले जातील. नाही तर आपलं टार्गेट फक्त कोण उठून सुटून सैतान. पण आपणच कधी सैतानासारखे होऊन जातो. आपल्या अवतीभोवतीच्याच लोकांना विचारा, ते म्हणा सैतानापेक्षा काय कमी नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते बोलून दाखवत नाही, पण मनात ठेवतात, अरे वा सैतान काय, हाच एक सैतान आमच्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. Yes. प्लीज बोला, कळतंय वचन. येस येस. आम्हाला वाचणं गरजेचं आहे. कुणापासून, देहापासून. सैतानापासून नको. आता कोणापासून, देहापासून. याला लय टार्गेट केला, कोणाला, त्याला उठता वाजता बेजार करून टाकलं. आपलं टार्गेट हे पाहिजे, कोण, देह पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. तिसरं उदाहरण आपण लिहून घेऊ या ठिकाणी संबंधासाठी. खूप सुंदर उदाहरण आहे आणि नक्की स्पर्श करत. प्रार्थना चालू आहे, या भावाची स्वभाव बदलला पाहिजे. काय बदलला पाहिजे, स्वभाव. वागणं बदललं पाहिजे. हा बी चिरडला जातो, पण स्वभाव काही बदलत नाही. वागणं काही बदलत नाही. विचार काही बदलत नाही. देह लगेच सांगतो चिरडला जायचं नाही. चिरडला जाऊन काही फायदा होत नाही. आत्मा कधीच म्हणणार नाही की चिरडला जाऊ नको किंवा प्रार्थना करू नकोस. येस. आत्मा कधीच म्हणणार नाही. आणि तो म्हणल की आता 50% बिघडलाय का, तरी देवाच्या मंदिरात राहू दे, तिथं काही ना काही गॅरंटी सुधारण्याची. देवाचं मंदिर बंद करशील ना, पूर्णच गॉनकेस होऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च. येस येस. पण ज्यावेळेस आम्ही अपेक्षा बाळगतो की रिझल्ट आला पाहिजे, स्वभाव बदलला पाहिजे, विचार बदलला पाहिजे, आपण म्हणतो एवढी प्रार्थना ऐकतो तरी रिझल्ट नाही, एक काम करतो प्रार्थनाला जाऊच नकोस. कोण बोलतंय, देह बोलतो. प्लीज बोला, कोण बोलतंय, देह बोलतो. हे देहाचं सजेशन आहे, आत्म्याचं नाही. मी एक काम करतो, मी पण जाणार ना, मी पण जाणार नाही. कोण बोलतंय तुमच्या आतमध्ये, देह बोलतो. आपल्याला कळलं पाहिजे का मला कोण ऑपरेट करतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देहाचं ऐकू नका. देव तुम्हाला नेहमी पूर्ण प्रयत्न करतो. तुमचं वातावरण कसं असू द्या, तो फिरून कोणावर आणतो, परमेश्वरावर. कोणावर, परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. आता आपण देवात यायला लागलो. आयुष्यभर आपण आपल्या कुटुंबात होतो, आपण एकमेकांना चेंज नाही करू शकलो, पण देवाकडे 1-2-4 दिवस, एक वर्ष 2 वर्ष आलो तर लगेच सगळा बिल कोणाच्या नावाने, देवाच्या नावाने. काय प्रभू तू काय नाही करत 1-2 वर्षात. अरे तू तुझ्या कुटुंबाला सांभाळू शकला नाही इतक्या वर्ष, आणि 2 वर्ष येऊन लगेच सगळा बिल कोणाच्या नावाने, देवाच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च. येस येस. कळतंय ठिकाणी. येस. आपण एकमेकांना घेऊन चालू शकत नाही, पण थोडं देवाकडून काय नाही आलं तर लगेच देवाला सोडून. कोण बोलतंय, देह बोलतो. देहाचं ऐकू नका. येस येस. देह नेहमी काय बंद करतो, प्रार्थना बंद करून टाकतो. एकच सजेशन, प्रार्थना काय करून टाक, बंद करून टाक. तूही जाऊ नको, मी जात नाही, कारण काय फायदाच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याचं जर ऐकलं, आता ज्या अवस्थेमध्ये त्यापेक्षा अजून वाईट अवस्थेमध्ये तुम्ही जाता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आतमधून कोण बोलतोय याच्यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च. Yes. पुढचं एक उदाहरण संबंधासाठी, ब्लेसिंग्स बद्दल. कशाबद्दल, ब्लेसिंग. आपण चर्चला येतो, काही ना काही प्रत्येकाचं मागणं आहे देवाकडे, जोरदार प्रार्थना आहे त्यासाठी, संदेश प्रोत्साहन देऊन जातो, होईल 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 होईल, पेट्रोल टाकत जातं, गाडी पुढे पुढे जाते, पण शेवटी असं विचारतं का प्रभू अजून किती दिवस, अजून किती दिवस, अजून किती दिवस. मग कोण वर्चस्व घेऊन लागतो, देह बोलू लागतो. देह आमचा फायदा उचलतो की एवढी प्रार्थना जातो, एवढं तळमळ बाळगतो, अशा प्रकारे प्रार्थना, एवढे उपवास तेवढे उपवास, कसं करू पास्टर, अशी प्रार्थना कर, तशी केली, किती उपवास करू, एवढे उपवास, त्या पास्टरकडे जाऊ, तिकडे जाऊन आलो, सगळं करून आलो. मग ज्या प्रकारे योबाची पत्नी म्हणती देवाला शाप देन काय होऊन जा, मरून जा. योब म्हणतो तुझं ऐकायचं नाही. का तू देहातून बोलतेस.
कुणातून बोलतेस? देहामधून. कळत्या ठिकाणी जस तुमचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत नाही, तुम्हाला वाटणाऱ्या गोष्टी तुमच्याबद्दल घडत नाही, देह बोलू लागतो आणि म्हणतो का प्रार्थना करून तुझ्या वाट्याला काहीच येत नाही. हे जगिक व्यक्ती बघ, काही देवाचं भय नाही, कधी समर्पण नाही, पण यांना कोणती गोष्टीची कमतरता नाही, प्रत्येक गोष्टीची रेलचेल यांच्याकडे आहे. आणि तू एवढं जीव मारतो, तू एवढं मनाला मारतो, तू सगळ्या गोष्टीचा त्याग करतो, तुझ्या वाट्याला काय येतं? कोण बोलतं? देह. प्लीज बोला, कोण बोलतं? देह बोलतो. लगेच त्या दिवशी चर्चला सुट्टी. चर्चला काय होऊन जाती? सुट्टी. आणि आपण वाट बघतो कोणतरी येईल, मग माझी समजूत घालल, मग मी का महाराजाप्रमाणे देवाच्या मंदिरात येईल, कारण मी रागवलो होतो, देवाने काही कार्य केलेलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला ब्लेस करल, पण देव तुमच्या त्याची सेवा टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? देवाला असा अंतकण पाहिजे का जे देहात नाही, जो व्यक्ती कशात चालला पाहिजे? आत्म्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला आशीर्वाद येऊ न येऊ, त्याद्वारे तुमचे रिलेशन देवासंती कधी खराब नाही झाले पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण एक नवीन व्यक्तीमध्ये काय फरक राहिला? तो फक्त आशीर्वादासाठी येतो, पण मी पण त्यासाठीच येतो. मला आशीर्वाद येऊ न येऊ, देवाचं माझं कनेक्शन, माझी रोजची प्रार्थना, माझी भक्ती याच्यावर कधी फरक नाही पडला पाहिजे. जर फरक पडतोय, तुम्हाला देह चालवतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ब्लेसिंग्स पुरते, चमत्कारापुरते मर्यादित नाहीये. देवाने आम्हावर प्रेम केलं आणि म्हणून आपण पण त्याच्यावर निस्वार्थी प्रेम केलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आपल्यामध्ये स्वार्थ आलाय का नाही, पहिले हे कर, मगच मी चर्चला येणार, मगच मी असं करणार, तुझ्यामध्ये कोण बोलतोय? देह बोलतोय. तुला देह चालवतो, आत्मा चालवत नाही. देह हिशोब मागतो. देह काय मागतो? हिशोब मागतो. तसं तो व्यक्ती मंदिरात उभा राहिला आणि म्हणला का आठवड्यात 2दा उपवास, दशमांश, अर्पण हे देतो, हा देह लगेच हिशोब काढतो. एवढी प्रार्थना केली, एवढी चर्चला जातो, एवढी सेवा करतो, देव काय करतो तुझ्या बाजूने? कोण बोलतोय? देह बोलतो. आत्मा हिशोब मागत नाही. आत्मा हिशोब मागत नाही. देह तुमच्यातून काय मागतो? लगेच हिशोब. म्हणून प्लीज चेक करा तुम्हातून कोण बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देहाचं ऐकायचं नाही. हा देह आम्हाला कोणासारखं करणार? प्लीज बोला, कोणासारखं? सैतानासारखं. प्लीज बोला, कोणासारखं? सैतानासारखं. कारण सैतानासाठी प्रभूने नरक तयार केलाय. देवाची इच्छा नाही का आपण त्या नरकात जावं. Yes. देवाची इच्छा आहे का आम्ही देवाच्या त्या सानिध्यामध्ये बसावं, त्याच्या महिमेत जाऊन आपण आनंद करावा. Yes. म्हणून जर याचं ऐकलं, हा नक्की आपलं रूपांतर त्याच्यामध्ये करून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आत्म्याचं ऐकलं, तर तुम्ही देवाचे पुत्र बनता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुमच्या आतमधून कोण बोलतोय? आम्ही म्हणतो हा माझा शत्रू, तो माझा शत्रू, बाकी सर्व शत्रू नंतरचे तुमचे, पहिले तुमच्या आतच एक तुमचा शत्रू बसलेला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? याच्याशी कोण भांडल, याच्याशी कोण कट्टरपणा दाखव? येस. इकडे कोणीच कट्टर नाही. अवती भोवती लगेच कशी आपण कट्टर आहोत. आपलं ऍटिट्यूड लगेच आबळ टेकलेलं आहे, मान बिन ताईट, सगळं आपण एकदम ताईट होऊन जातो. आपण ऍटिट्यूड तेवढा आपला हाय, पण देव म्हणतो का भांडणं कर. कोणाबरोबर? देहाबरोबर. याच्याशी भांड, याच्यामध्ये मी पण इंटरेस्टेड आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? चर्च कोणापासून वाचायचं? देहापासून. नाही, तुम्हाला कोण बनवून टाकल? सैतान बनवून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. अजून एक उदाहरण घेऊ संबंधासाठी. हा, पुढे काही गोष्टी घडल्या होत्या याच्याने या भावाच्या कधीतरी, किंवा हा काहीतरी बोललाय या भावाच्या विरोधात, किंवा याचं पटत नाही. आता व्यक्ती इथं नाही, हा तिकडे जा, हा इथं नाही, हा याचा एकटा आहे, हा कसा याचा? एकटाच आहे. तरी पण देह येईल आणि त्या व्यक्तीबद्दल तुमच्याशी बोलत बसणार. समजतं? येस. कोण येणार? देह. देह देह येईल. आणि जो टॉपिक 2 दिवस पहिले होऊन गेला, 2 दिवस पहिले तो विषय होऊन गेला. होऊन गेला, महिनाभर पहिले तो विषय होऊन गेला, 2 वर्ष पहिले तो विषय होऊन गेला, पण हा येईल आणि त्या व्यक्तीला घेऊन तुमच्या मनाशी काय करत बसणार? चर्चा करत बसणार. तुमच्यात कोण बोलतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो व्यक्ती आहे का इथं? नाही. आता काही घडलं का? नाही. त्याला घडून 2 वर्ष झाले, त्याला घडून 6 महिने झाले, त्याला घडून 2-4 दिवस झाले, पण तरी पण कोणीतरी त्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनाशी चर्चा करतंय, त्यापासून तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस दावीद आणि शॉल, दावीद ज्या वेळेस त्याची स्तुती चालली होती का दावीदाने 10,000 मारले आणि शाऊलाने 1,000 मारले, ही गोष्ट शाऊलाला आवडली नाही. चला त्याच्या कानावरती गोष्ट पडली म्हणून त्याच्या मनामध्ये काय आला? लगेच राग आला. ती गोष्ट होऊन गेली, पण नंतर पण जस दावीद जेवायला त्या ठिकाणी गिटार वाजत बसला होता, शाऊलाने आपला भाला घेतला आणि लगेच कोणाला मारला होता? दावीदाला. तो तिथून निष्ठून गेला. आता दावीद तर काय वाजवतोय? वाद्य वाजवतोय. काय वाजवतोय? वाद्य वाजवतो. पण कुणीतरी येऊन कुणाच्या मनाशी बोलतोय? शौलाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय काय सांगायचं तुम्हाला? तो व्यक्ती तुमच्या अवतीभोवती नाही, आता तो तुमच्याशी बोलत पण नाही, तुमचं त्याचं काही कनेक्शन पण नाही, तरी पण सैतान येऊन त्या व्यक्ती बरोबर व्यक्तीला घेऊन तुमच्या मनात सैतान काय करणार? बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कोण बोलणार? देह बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय उदाहरण? येस. एखादा व्यक्ती त्याचं तुमचं पटत
किंवा काही वाद झालाय, काही रुसवा फुगवी काही गोष्टी आहे, पण त्या व्यक्तीला धरून नेहमीच सैतान तुमच्या मनाशी टाइमपास करत बसणार. हालेलुया. प्लीज या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा का माझ्या मनाचा टाइम कोण चोरतोय आणि मला कोण चालवतोय. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? Yes, yes. होतं का असं? होतं जोरात बोला, होतं का असं? होतं होतं, सगळ्यांबरोबर होतं. आपण काय वेगळे थोडी, रोबोट थोडी आपण. आपल्यामध्ये देह आहे. Yes. जर कोणी म्हणतं का नाही माझ्याबरोबर होतच नाही असं, तू मग खोटं बोलतोयस. तुझ्यामध्ये देह आहे. कोण आहे? देह आहे. आपल्या सर्वांमध्ये देह आहे. मी जर पिचिंग करतो तर माझ्यामध्ये पण देह आहे. देह सगळ्यांमध्येच आहे. पण प्रश्न आहे का तुम्ही देहाचा ऐकता का तुम्ही आत्म्याचा ऐकता. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपल्याला त्याच्यासारखं व्हायचंय. आपण त्या स्टेज मधून चाललोय आणि म्हणून देहाला प्रभूंनी परवानगी दिली की तू खेळत बस हृदयाशी, पण माझी इच्छा की तुम्ही आत्म्याचं ऐकावं. Yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. जसं आपण म्हणतो ना, प्रभू तुला माहिती होतं ते लोक फळ खाणं, तर झाडच का लावलेस? काय लावले? झाडं का लावली? आता हे वचन आल्यानंतर तुला आपल्याला कळलं, प्रभू तुला माहिती नाही देह नास काय, मग हृदयच का टाकलंस? Praise the Lord. हालेलुया. आपण काय म्हणतो, बरोबर आहे ना? तुला माहित होतं ना प्रभू ते फळ खाणार आहे, मग टाकायचंच नव्हतं ते झाड त्या ठिकाणी, झंझटच झाली नसते. आता आपण काय म्हणणार आहे प्रगटीकरण आल्यानंतर, प्रभू तुला माहिती आहे देह नास काय, मग कशाला दिला आम्हाला देह? तू द्यायचंच नव्हतं देह मला. जो पण परीक्षा होत नाही, उन्नती कळत नाही. नाही. Praise the Lord. हालेलुया. आमची उन्नती द्यावी म्हणून देह परमेश्वर हा देह आमच्यामध्ये ठेवलाय, याच्यावर मात द्यावी आणि आपण आपली उन्नती सिद्ध करावी आणि देवाचा महिमा आपण पाहावा. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ते 30 पट 60 पट आणि 100 पट साठी याला रोज मारावं लागणार. Yes. हे रोज गवत आणि काटा आमच्यामध्ये उगवतं, पण याला मारणं गरजेचं आहे. चर्च. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च. म्हणून प्लीज स्वतःला काय करा, देहापासून सांभाळा. स्वतःला काय करा, सांभाळा. तुमच्या आत कोण बोलतोय, रोज देवाकडे प्रार्थना करा, प्रभूकडे मागा, प्रभू मला कंट्रोल येऊ दे, नियंत्रण येऊ दे तुझं माझ्यावर. का आतमध्ये कोणाची फिल्म चालली? हा दाखवतोय का? हा दाखवतोय. हा दाखवल तर आनंद निघून जाईल. हा दाखवल राग येईल. हा दाखवल द्वेष येईल. हा दाखवल ताटातूट करून टाकल. पण आत्मा नेहमी समेटबद्दल बोलतो, आत्मा क्षमेबद्दल बोलतो, आत्मा प्रेमाबद्दल बोलतो, आत्मा सहनशीलतेबद्दल बोलतो आणि आत्मा म्हणतो की तुलाच वाकावं लागणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून प्लीज कोणाचं ऐकायचं नाही, देहाचं ऐकायचं नाही, कोणाचं ऐकायचं? आत्म्याचं. त्यासाठी प्रभूकडे प्रार्थना पाहिजे, Yes. कनेक्शन तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. का व्हायरस आला का लगेच डिटेक्ट झाला पाहिजे. जर कम्प्युटर असतं ना, त्याच्यामध्ये एक अँटी व्हायरस असतो आणि त्याला जर अपग्रेड केलं नाही, त्याला बी अपग्रेड करावं लागतं. जे लोक कम्प्युटर वापरतात किंवा तुमचा मोबाईल बी टाइम टू टाइम त्याला काय करावं लागतो, अपग्रेड. करावं लागतं. ते हँग होतो. काय होतो? हँग होतो. म्हणून तुम्हाला बी स्वतःला आत्म्यात रोज देवाच्या पायापाशी बसून अपग्रेड करावं लागतं. प्रभू पुन्हा मला आत्म्याने भर, पुन्हा मला अभिषेकाने भर. या रविवारची प्रार्थना जबरदस्त झाली तर मी आठवडाभर चालणार नाही, उद्याची प्रार्थना उद्या बसून रोज तुम्हाला करावी लागणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? Yes, yes. आपण नवीन लोक नाहीयेत का आठवडा आम्हाला भेटणार. Yes. आपण आत्म्यात चालणारे लोक आहोत आणि म्हणून रोजची भाकर आपण रोज खाल्ली पाहिजे आणि आत्म्यात स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. येस. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? नाही तर व्हायरस येईल, डिटेक्ट होणार नाही. मग आपण म्हणतो अँटी व्हायरस नव्हता टाकला का रे? अरे नव्हता टाकला म्हणून कळलंच नाही का व्हायरस कधी शिरला. Praise the Lord. हालेलुया. पवित्र आत्मा काय आहे? अँटी व्हायरस आहे. काय आहे? अँटीव्हायरस. जे काही चुकीचं येतं लगेच तो सांगतो ऐकू नको, याचं ऐकतोय मन कठीण होतंय, चुकीचा निर्णय घेशील, वेगळ्याच भावनेत जाशील, याचं ऐकू नको. शेवटी निर्णय तुमचा, याचं ऐकायचं का? आत्म्याचं ऐकायचं. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च? Yes. एक वचन वाचू या ठिकाणी, मत्तय 13वा अध्याय आणि 25 वचन. प्रभू येशू सांगत होता ह्याचाच होता तो, गव्हाचा आणि निदानाचा, गव्हाचा आणि निदानाचा. आता इथं जे आहे ते वेगळ्या प्रकारे दिलंय, पण यातून जे प्रगटीकरण मला आलंय ते मला तुम्हाला शेअर करायचंय या संदेशाला धरून. आता या ठिकाणी पेरणाऱ्यांनी गहू पेरले होते. काय पेरले होते? गहू पेरले होते. त्यांनी चांगलं बी पेरलं, पण बायबल सांगतं ज्यावेळेस तो झोपला होता, ज्यावेळेस तो काय झाला होता? झोपला होता. वैरी आले, काय पेरून गेले? निधन पेरून गेले. हा, पुन्हा वाचा बदल आता. परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. हा, यांनी काय पेरले होते? गहू पेरले होते. प्लीज बोला, काय पेरले होते? गहू. निदान पेरलं होतं का यांनी? नाही. पण हा काय गेला? झोपी गेला. जसा झोपी गेला. काय गेला? झोपी गेला. जसा झोपी गेला, वैरी आला आणि निदान काय केला? पेरून गेला. याचा आध्यात्मिक प्रगटीकरण मी सांगतो. कधीच तुम्ही आत्म्यात झोपता. कशात झोपता? आत्म्यामध्ये. मग कोण बी पेरतो? देह. कोण बी पेरतो? देह. समजतंय? हा व्यक्ती काय झाला होता? झोपला गेला होता. ज्यात तुम्ही आत्म्यात थंड असता, आत्म्यात तुम्ही झोपून जाता, हा देह तुमच्यावर खूप साम्राज्य करतो. पण जर तुम्ही आत्म्यात जागे असताल, आत्म्यात तुम्ही सुसज्ज असताल, तर हा जे पण तुमच्यामध्ये पेरू, हा आत्मा तुमच्या ते हवी होऊ देणार नाही, परंतु त्याला झटकची ताकद तुम्हाला परमेश्वर देणार. Yes. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. समजलं का? हार्ट गेलं.
यांनी गहू पेरले पण काय गेला, झोपी गेला, काय गेला, झोपी गेला. झोपी गेलं का निदान पेरलं जाणार. आत्मा थंड झाले का देह तुमच्यावर हावी होणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज आत्मा थंड होऊ नका. Yes. आत्मा स्वतःला पेटवत राहा, आत्मा स्वतःला उत्साहित करत राहा का परमेश्वराच्या बाजूने मला काम करायचंय आणि मला आत्म्यात वाढत जायचंय. रोज प्रार्थना नवीन करायची आणि आत्मा स्ट्रॉंग व्हायचं, देहाला आमच्यावर वर्चस्व करू द्यायचं नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च. येस येस. आता कळलं का देह कसं काम करतो. येस. प्लीज बोला कळतंय. काही अजून पॉइंट्स आहेत आध्यात्मिक रित्या थोडे फास्ट मी घेईल. चर्च जाण्याबद्दल, कशाबद्दल, चर्चला जाण्याबद्दल. चर्च जर दुपारचं असेल, कधी असेल, दुपारचा असेल तर देह म्हणाल नको नको जेवायला उशीर होतो. कशाला उशीर होतो, जेवायला. दुपारचं चर्च कधीच दुपारचं 1-2 वाजता. देह बोलतो नको नको जेवायला काय होतो, उशीर होईल. ठीक आहे. आता चर्च सकाळचं आहे, कधीच आहे, सकाळचा आहे. देह म्हण नको नको, आठवड्यात 6 दिवस काम करतो, एकच दिवस तुला झोपायला भेटतो, झोपून घे. येस. कोण बोलतो, देह बोलतो. समजतंय चर्च. Yes. मी देहाची परिभाषा सांगतो की देह कसं बोलतो आमच्यामध्ये. तो कोणत्याच बाबतीत खुश नसतो. दुपारचं चर्च असेल तर म्हणाल नको नको, पोटाची काय होती, उपासमार होती, दुपारचं नको, सकाळचं असत बरं असतं. ठीक आहे सकाळचं, मग तो नको नको किती दिवस काम करतोस, 6 दिवस. एक दिवस तर भेटतो झोपायला. एक काम कर, तू काय कर, झोपून जा. देहाचं ऐकलं तो कोणासारखं करून टाकणार, सैतानासारखं. Praise the Lord. हालेलुया. Please त्याचं ऐकू नका, त्याचं ऐकू नका. ऐकू नका. जर त्याचं ऐकलं तो आम्हाला आत्म्यामध्ये वाढू देणार, कारण तो नेहमी आमचा काय करतो, विरोध करतो का आत्म्यात आम्ही काय करू नये, वाढू वाढू नये. नये. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च. येस. प्रार्थनेचं उदाहरण कसलं, प्रार्थनेचं. आत्मा म्हणतो कशाला बस, प्रार्थनेला बस. हा म्हणतो नको, आताच काही थोड्या वेळात लोक येतील, 10 मिनिटात काय प्रार्थना करतो, 1 तासभर तरी बसलं पाहिजे. ते 10 मिनिटं पण हा काय करतो, चुरून घेतो. Praise the Lord. हालेलुया. आत्मा काय म्हणतो कशाला बस, प्रार्थनेला बस. देह म्हणतो नाही नाही कोणीतरी येणार आहे, 10 मिनिटं कशाला, नंतरच बस, ते चांगलं वाटत नाही, एकदा बसायचं 10 वेळा सुटायचं. आपण कोणाचं ऐकतो, देहाचा ऐकतो. आपण तो बरोबर देवाचा अपमान करायला नको. अरे कोण बोलते तुमच्याशी, येस. देवाला आवडणार नाही का 10 मिनिटं टाइमपास करण्यापेक्षा 10 मिनिटं मी वचन वाचावं आणि तो व्यक्ती आल्यानंतर मी पुन्हा प्रार्थनेला बसावं, ते नाराज होईल का याच्यामध्ये. नाही. आपला परमेश्वर काय जगी घे का, तो रुसतो तो फुकतो, नाही माझा अपमान झाला, तू काहीतरी करत होता, उलट त्याला आनंद वाटेल का तुझे 10 मिनिटं पण तू वाया जाऊ देत नाहीस. येस. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपण म्हणतो नको नको देवाचा अपमान नको, उड बस, मला आवडत नाही, मला वातावरण फर्स्ट क्लास पाहिजे. कोण बोलते तुझ्यामध्ये, देह बोलतोय. कोण बोलतोय, देह बोलतो. याचं ऐकू नकोस, हा तुझी प्रार्थना कमी करून टाकणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. दुसरा पॉइंट, देह कसा बोलतो, प्रार्थनेला बसले, कशाला बसले, प्रार्थनेला. तो म्हणतो खूप थाकला दिवसभर, झोप आणि झोपून वाच. कसं वाच, झोपून वाच. खूप थकलास, खूप काम केलंस, थोडा आराम घे आणि झोपून काय वाच, बायबल वाच. आणि मग ते झोपता झोपता कधी झोप लागून जाते, प्रार्थनाला झोपता झोपता प्रार्थना करताना कधी झोप लागते आम्हाला कळत नाही. तुमच्यात कोण बोलते तू थकला, हे आम्हाला समजलं पाहिजे. कारण देवाच्या पायापाशी बसतो, तुझा अभिषेक आता नवीन होणार आहे. Praise the Lord. हालेलुया. नाही कळलं, समजतंय. ज्या वेळेस खरोखर तुम्ही खूप थकलेत, आता दिवसभर एनर्जी राहिली नाही, आता झोपे असं पालंगावर पडून असे विचार करण्यापेक्षा चला आता काहीतरी बायबल घेतो वाचत बसतो, म्हणजे इकडे तिकडे विचार भटकू नये, प्रभू त्याची परवानगी देईल का, चांगलं करतोस. येस. Praise the Lord. हालेलुया. कधी जस्ट कम्प्लीट तुम्ही आता काय झाले, थकलेले आहात. आता झोपून बी बिछाण्यावर बी झोपल्याला की झोप येते का, नाही. विचार काय करतात, येऊन जातात. नको नको इकडे तिकडे घेऊन जाईल, आता काहीतरी घेतो, झोपता झोपता वाचतो, ते त्याची परमिशन देईल का, चला आपले विचार जपतोय, देहात पडत नाही. पण हा दिवसात एकदाही बसत नाही तर काय घेतो, लगेच झोपून. कसं, लगेच तो झोपून टाकतो. तू खूप दमलास, कोण बोलतं, देह बोलतो. तीच बोला, कोण बोलतं, देह बोलतो. देह लगेच बोलतो तू खूप थकलायस, नको नको एवढं नको. देवाला काय माहिती तुझी कंडिशन काय. अरे आत्मा म्हणतो का देवाच्या पायापाशी बसतो ना, तुझी शक्ती नवीन करतो परमेश्वर. येस. Praise the Lord. हालेलुया. पण आतून कोण बोलतोय आम्हाला कळणं खूप गरजेचं Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च. येस येस. बायबल उघडलं, ठीक आहे, अध्याय काढला, नको नको वाचलेलं आहे, जाऊ द्या पुढं, हे नको हे टफ आहे, जाऊ द्या पुढं. कोण करणार तुमच्यामध्ये, देह करणार. हा तुम्हाला बायबलच वाचू देणार नाही. वाचलेला असेल अध्याय, तुला माहिती आहे नको वाचू, मग ते वाच, नाही हे लय कठीण आहे, मग काय वाचतोस. Praise the Lord. हालेलुया. कोण बोलतो तुमच्यामध्ये, देह बोलतो. आत्मा कधीच म्हणणार नाही. आत्मा म्हणून जर एक प्रगटीकरण ना, पुन्हा वाच देवाचा आत्मा अजून काहीतरी नवीन प्रगटीकरण तुला येस. याच्यातून देईल. हालेलुया. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतं चर्च. आत्मा उत्साही असतो, तो म्हणतो अरे एक प्रकाशन माहिती तुला 10 माहित असतील, 100 माहित असेल, पण देव आनंद कालापर्यंत त्याच्या वाटात आम्हाशी बोलणारा परमेश्वर आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. सेवक हजारोनी बदलले, पण आजही तेच बायबल आम्हाशी बोलत राहते चर्च. येस.
Praise the Lord. Hallelujah. त्याच्यात ते सामर्थ्य आहे, जेवढी आमची भूक असेल त्याच्यापेक्षा अधिक पुरवण्याची ताकद त्याच्यामध्ये आमच्यासाठी आहे. Yes. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. म्हणून हा तुम्हाला बसूच देणार नाही की तुम्ही बायबल वाचावं. Praise the Lord. Hallelujah. आणि वाचायला बसले बी ते एक लक्ष एक विचार मनात टाकतो आणि बसलेल्या अवस्थेतून मनाला कुठेतरी तो लांब कुठेतरी कॉलेजमध्ये कुठेतरी मित्र परिवारात कुठेतरी नातेवाईकामध्ये घेऊन जातो, पाऊण तास घालतो आणि पुढे येऊन सांगतो का पाऊण तास प्रार्थना झाली, आता उठ, खूप वेळ बसलास. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च Yes. अध्याय स्टार्ट केला होता वाचायला, तिथपर्यंत पोहोचले, पुन्हा विचार हवी झाला, नाही नाही मला विचार नाही करायचा, पुन्हा वाचता पुन्हा विचार येतो, तो आम्हाला टाइम टू टाइम काय करतो, डिस्टर्ब करतो, आम्हाला आत्म्यात वाढू देत नाही. आपल्या मनात कोण बोलतोय आम्हाला समजणं गरजेचं आहे. Yes. Praise the Lord. हालेलुया. नाही थांब, कोणाचा व्हॉट्सअप आला असेल 2 मिनिटं बघून घेतो, थांब कोणाचा मेसेज आला असेल 2 मिनिटं काय करतो, बघून घेतो. तुमच्याशी कोण बोलतोय, तुम्हाला कोण कंट्रोल करतोय त्या प्रार्थनेत, आणि तुम्ही ते कशाला बसलेत, प्रार्थनेला. प्लीज बोला कशाला बसलेत, प्रार्थनेला. तुम्ही आत्म्यात बसले पाहिजे पण तुम्हाला देहच चालवतो प्रार्थनेमध्ये. Praise the Lord. हालेलुया. प्लीज देहापासून वाचा, म्हणजे आध्यात्मिक तुमची काय होणार, प्रगती होणार. होईल. Praise the Lord. हालेलुया. समस्त चर्च. येस येस. अजून एक उदाहरण उपवासाचं. कसलं, उपवास करायचे. काय करायचे, उपवास करायचे. किती लोकांनी उपवास केले, कारण हा बोलला असल नको पहिलेच आजारी असतो, पहिलेच तू कसं आहे आजारी आहेस, अजून किती उपवास करतोस, नको नको, देवाला त्याची कंडिशन माहितीये. देह तुम्हाला उपवास ठेवू देणार नाही. तुला भूक सहन नाही होत, तुला माहितीये ना, हा मला माहितीये मी नाही ठेवत. देह बोलतो, आपण तटकन लगेच होतो, हा मला माहितीये बरोबर बोलतोस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. Yes. अरे आपण बोललं पाहिजे, नाही सहन होत तरी करल. पहिला उपवास कदाचित 4 घंट्याचाच होईल, 2 तासाचाच होईल, पण देव मला ताकद दिल ना माझी स्ट्रेंथ वाढण्यासाठी. Yes. हा बोलतो आणि लगेच म्हणतो तुझं बरोबर आहे, मला सहन नाही होत. कोणाला विचार, मला सहन नाही होत. आपण कोणाचं ऐकतोय, आत्मा असं कधीच म्हणत नाही. आत्मा म्हणतो 1 तास काय नाही व्हायना बस, मग उद्या 2 तास कर, Yes. मग 3 तास कर, 4 तास कर. आत्मा नेहमी प्रोत्साहित करतो पण देह नेहमी तुम्हाला ओढतो. चर्च. येस येस. Yes. Praise the Lord. हालेलुया. देहाचं ऐकू नका, कोणाचं, देहाचं. आत्म्याचं ऐका. आत्मा तुम्हाला देवाचा पुत्र बनवणार. Yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय चर्च, येस येस. समजतंय. नियंत्रण ठेवा, प्रार्थना करा त्यासाठी प्रभूकडे, आणि परमेश्वर अशी पकड तुम्हाला घालेल की तुम्ही भटकणार नाही, तुम्ही बरोबर आत्म्यात पुढे चालत जाणार. Praise the Lord. हालेलुया. अजून भरपूर टॉपिक आहेत पण आपण पुढे कंटिन्यू करू, मे बी देवाची इच्छा असेल तर. पण वचन कळलं आज, येस. कोणाचं ऐकायचं, आत्म्याचं. कोणाचं ऐकायचं, आत्म्याचं. तुमचा विरोधी फक्त सैतान आहे का आता, नाही, कोण आहे, देह आहे. याला बी टार्गेट करा. येस येस. Praise the Lord. हालेलुया. हा नासका आहे, याच्यामध्ये काही चांगलं नाही, हा नेहमी आम्हाला विटाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाकडे प्रार्थना, प्रभू माझ्या मनात काय चाललंय, माझ्या मनात कोण बोलतोय, मी काय विचार करतोय, हा राईट आहे का, हा तुझ्यातून आहे का, हा आत्म्यातून आहे का, हे प्रभू मला समज दे, हे प्रभू याची भेट दे. ज्या गोष्टी मी माझ्या मनात विचार करतोय, जे मला करायचंय, तू मला प्रगट कर, याचा गायडन्स मला भेटतोय का, का पवित्र आत्मा मला गायडन्स करतो, तुम्हाला सुचव पवित्र आत्मा, तुम्हाला सांग. देवाला आवडतं तुम्ही देवाला असा फोर्स करावं, प्रार्थना करावी, प्लीज माझ्यावर कंट्रोल ठेव, प्लीज माझ्यावर कंट्रोल ठेव. देवाला ही गोष्ट आवडती. चर्च. Yes. Praise the Lord. Hallelujah. समजतं. म्हणून ते गीत आहे ना, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है. आपण म्हणतो कोणाचं गाणं आहे, संडे स्कूलचं गाणं आहे. पण ते संडे स्कूलचं गाणंच आपल्याला लेकराप्रमाणे गावं लागेल. Yes. Praise the Lord. हालेलुया. हे पवित्र आत्मा मला धरून ठेव, मला खरोखर तुझी गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि जर आत्मा असेल तर तुम्हाला पुढे घेऊन जाणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजलं वचन, किती लोकांना कळलं. प्लीज प्रार्थना करा. काय करा, प्रार्थना करा. प्रार्थना करा, नाही तर सैतान तुम्हाला वाटण्याला सहमत होऊ देत नाही. नाही तर हा एक लास्टचा पॉइंट, संदेश टोचतो. संदेश काय होतो, टोचतो. असं कुठं लिहिलंय तरी, कोण बोलतंय, देह बोलतो. कोण बोलतं, देह बोलतो. कारण वचन येतं बरोबर चिरून टाकतं हृदयाला, हृदय हलून जातं, त्याला कळतं का बरोबर फटका मला बसलेला आहे. हा म्हणतो नाही नाही असं वचन नाही, रॉंग आहे, असं थोडी असतंय कुठं, असं प्रकाशन नाही, मला माहिती. देह वाटण्याला पण सहमत होऊ देत नाही. ब्लेसिंग आपण म्हणतो येऊ द्या, आपण म्हणतो येऊ द्या. लगेच आमेन, प्रेज द लॉर्ड. पण जर ते फटका बसलं तर हात कुठे जातात लगेच, ते हात लगेच कमरेवर जातात. असं कसं वचन, देह तुला सहमत होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त चर्च, देवाची इच्छा करता ह्याला टार्गेट करा, आत्म्यात वाढा आणि देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड.